श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं विमलयुतं सद्गुरुं नमामि। विनायकं गुरुनौमि साकरे नाम विष्णुदं येषां सामित्यात् जीवा मुक्ता भवन्ति सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवन्तमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावप्रदायकं धीरस्य ज्ञानेश्वरस्वरूपादेव श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षणां ज्ञानदानेन्द्रं प्रभाते क्षेत्रनिवासिनन्दं नमामि वेदान्तविशारदर्शम्। ग्रंथ नाही ग्रंथ आहे तिथे का वाच। अथ सप्तम कला प्रारंभ आत्म्याची विशेषणे। आता आज आपण सप्तम कला याला प्रारंभ करीत आहोत। खरं तर आज आपल्याला निरोबराच्या अभंगाचं चिंतन करायचं, पण हे दोन त्यांना असं वाटलं अभंग काय ऐकायचं आपण त्याच्यापेक्षा जास्त शहाणे, त्याच्यामुळे आता चिंतन करायचं। कशाचं करायचं? विचारचंद्र करायचं। त्याच्यामुळे नाही आली ना ते, कशामुळे नाही आले ते अभंगामुळे नाही आले ना ते। ही जी प्रवृत्ती जोपर्यंत जात नाही समजा तोपर्यंत उद्धार ही गोष्ट होऊ शकत नाही। म्हणजे केवळच चिंतन ऐकायचं आणि बाकीच्या गोष्टीमध्ये काही समजा आपण त्याला अनुसरून आज एक चिंतन मानणार होतो। हा जो अभंग आहे आपलं पाठीमागे झालेलं जे चिंतन आहे त्या चिंतनाला अनुसरून आपण तो अभंग मानणार होतो, परंतु याचं चिंतन परत आपण उद्या करू। तर आत्म्याची विशेषणे टेबलवर रेड त्याला महत्व ग्रंथ असा ग्रंथ एवढा। आत्म्याची विशेषणे म्हणजे काय? आत्मस्वरूप जे आहे खरं तर त्याला कुठल्याही प्रकारचे विशेषण कसं आहे की निर्विशिष्ट आहे, विशेषण नाहीच, विशेषण रहित आहे। पण तरी सुद्धा आपल्याला त्याचं ज्ञान व्हावं ह्याच्यासाठी काही विशेषणं दिलेली आहेत। वाचा। इंद्रविजय छंद। इंद्रविजय टी क्रमांक 1। इंद्रविजय छंद ठुमरी व लावणीच्या चालीत गाता येईल। हे बघा, हा इंद्रविजय काय आहे की छंद आहे, आणि ते फार झालं तर आपल्याला लावणीच्या चालीमध्ये वाचता येईल। आत्मविशेषण हे जू दुभांती विधेय निषेध। आम्हाला वाटलं तुम्ही अभंगामुळे नाही आले माऊली, गाडीला प्रसंग केला असं का? बरं चला, मग आम्ही सुरू केलं, म्हणलं चला तुम्ही फक्त अभंगासाठी येत नाही म्हणून याच्यासाठी पाठासाठी। मग तुम्हाला असं वाटलं की आता आपण अभंग धरूनच जाऊ? नाही, गाडी आता येतो तुपकरची महाराजाची लांब होतो बाबू। बरं फोन करायचं मग। चला, तुमच्यासाठी अभंग आहे खास, नाही भाऊ? कोणासाठी? कीर्तनकार आहे ना तुम्ही? चला करायचं चिंतन मग अभंगाचं। तर अभंगाचं चिंतन कसे जे 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 वक्ते जे ज्यांना प्रबोधन करायचं त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे। अरुण बोला, करायचं नव्हतं कीर्तन? हां
हो कीर्तन करावंच लागतं. असो, आम्ही तुम्ही नाही आले म्हणून आम्ही काय केलं की चिंतन सुरू केलं. म्हणलं कसं आहे आता हा अनुभव कोणासाठी आहे? तुमच्यासाठी म्हणजे सगळ्यासाठीच आहे. पण विशेषत्वाने जे आता तुम्ही सध्या कमरा बांधता त्यांच्यासाठी आपण मग तुम्हीच नाही म्हटलं ना, तर मग आपण उद्या करू त्याची. असो, उपाधीचा उभग आला मनी आवडला सत्संग, तयाशी देवेची कृपा केली, भ्रांती निरसली बुद्धीची. कल्पनेचा पुशिला ठाव, देहभाव हरपला, आणि निळा म्हणे निरभिमान झाले उन्मन मनाचे. अभंग कुणाचा आहे हा? निळोबाचा. आपण संतांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट चांगली लक्षामध्ये ठेवायची की सर्व संतांचा जो अनुभव होता तो कसा होता की एक. किंबहुना आपण मागे बोललो की अनुभवाची एकता, त्याचं नाव परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काय? परमार्थातला अंतिम अनुभव जो आला तो अनुभव सर्वांचा कसा आहे की एक आहे. त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारची नावे देता येईल आपल्याला. ऐसा ज्यांचा अनुभव आणि विश्वदेव सत्यदेव. तुम्ही ज्ञानोबरायांचा, नाथ महाराजांचा, तुकोबराय, सावता महाराज, गोरोबा किंबहुना आज सुद्धा जे संत आहेत किंवा जे ज्ञानी महात्मे आहेत त्यांचा अनुभव कसा आहे की एक आहे. म्हणून अनुभवाची एकता त्याचं नाव परमार्थ, आणि अनुभवाची भिन्नता त्याचं नाव काय आहे की संसार. अनुभवाची भिन्नता आहे. आपण मागे या विषयावर बोललो की अनुभवानं अनुभव वाढत जातो, त्याचं नाव प्रपंच. त्याचं नाव काय आहे? प्रपंच आहे. आणि अनुभव हळूहळू काय होतो की कमी होत जातो याचा अर्थ ठाईचं मुराला अनुभव. आणि म्हणून प्रत्येक संतांचा अनुभव एक जरी असेल तर प्रत्येक संतांचं वैशिष्ट्य मात्र कसं आहे की वेगळं आहे. ज्ञानी याचे शिरोमणी म्हटलं की ज्ञानोबराया, शांतीप्रभू म्हटलं की श्री गुरु एकनाथ महाराज, वैराग्य शिरोमणी म्हटलं की जगद्गुरु तुकोबराया. याचा अर्थ ज्ञानोबरायाकडे नाथांकडे वैराग्य नव्हतं असं नाही आहे, पण एक विशेष क्षेत्रामध्ये समाजासाठी त्यांनी आदर्श असा निर्माण केला. तसं गुरुनिष्ठता ही जर तुम्हाला बघायची असेल तर ती कोणाच्या ठिकाणी आहे? निळोबरायाच्या ठिकाणी. आणि आपल्याला सर्वांना निळोबरायांचा इतिहास माहिती आहे की जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय जेव्हा निळोबरायांना अनुग्रह न करता सदैव वैकुंठ गमन झालं त्यावेळेस निळोबराय धरणं धरून बसले. किती दिवस 42 दिवस. 42 दिवस. आणि त्याचा परिणाम स्वतः देव आले. आणि देवाला असं वाटलं की आपण निळोबरायला आता हे जे धरणं आहे हे सोडायला. देव गेले आणि देवाने सांगितलं, अहो निळोबा मी आलो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक मी देव आहे आणि तुम्ही आता धरणं सोडा. का? ज्या तुकोबरायाकरता तुम्ही या ठिकाणी बसलात ते तुकोबराय जरी आले तर तुम्हाला माझीच प्राप्ती करून देणार आहे. प्राप्ती कोणाची करून देणार आहे? माझी. मग मीच प्रत्यक्ष आलो ना. महाराजाकडे जायची काय गरज आहे? महाराजांनी मंत्रोपदेश केल्यानंतर त्याचं अनुष्ठान केल्यानंतर शेवटी भेटणार कोण आहे तर मी. स्वतः मी आलो ना. त्यांनी सांगितलं, निळा म्हणे आम्ही नोळखोजी देवा, तू काही याचा धावा करीत असो. आम्ही देव काही ओळखीत नाही बा. शेवटी अरे देव म्हणे अरे बाबा मी देव आहेच ना. आणि मग मला जरी तू ओळखीत नसला तरी मी तुकाराम महाराजांच्या धावा तू करून राहिला म्हणून त्याच्या मोबदल्यात मी आलो इथे. माझं सगळं काम सोडलं. तुझं लागी इथे बोलाविले कोणी आणि प्रार्थील्या वाचूनी आला शिका. अशी निळोबारायांची एकनिष्ठा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायावर होती. आणि त्या निळोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग फार सुंदर आहे. निळोबारायाचे अभंगच फार सुंदर आहे. पूर्ण केला म्हणून. आणि या अभंगामध्ये तुकाराम निळोबारायाने हे जे आपलं चालू प्रकरण आहे किंवा चालू जो विषय आहे त्या विषयाची फार सुंदर अशी काय की मांडणी केलेली आहे. कारण परमार्थामध्ये काही मंडळी उपजताच जिज्ञासू असतात, काही प्रयत्नाने जिज्ञासू असतात. जिज्ञासू शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याला ब्रह्म जाणण्याची काय आहे की इच्छा आहे.
बघा, काही लोकांचा पिंड असा आहे की सुरुवातीपासूनच प्रारंभीच परमार्थात तो मार्गक्रमण करायला लागला की त्याला आत्मा कोण आहे, अनात्मा कोण आहे, ब्रह्म काय आहे, जग काय आहे, ही जाणण्याची काय होती की जिज्ञासा होती. काही मंडळी अशी आहे परमार्थात त्यांनी प्रारंभ केला तर भक्ती करावी असं त्यांना वाटतं. काय करावं वाटतं, आणि म्हणून ते आपल्या भाषेमध्ये, नेहमीच्या भाषेमध्ये त्यांना काय म्हणायचं, उपासक. नेहमीच्या भाषेमध्ये काय आहे ते उपासक, म्हणजे ते भक्ती करतात. आणि भक्ती केल्यानंतर आपली भक्ती ही योग्य मार्गाने आहे का आपली भक्ती कदाचित चुकीच्या मार्गाने चालली हे आपल्याला ओळखायला यायला पाहिजे. आपण भक्ती केल्यानंतर काहीतरी, आता तुम्ही शेती करतात, ती शेती योग्य मार्गाने का अयोग्य मार्गाने तुम्हाला कळतं. तुमचं आरोग्य बिघडल्यानंतर ते आरोग्य दुरुस्त होऊन राहिलं का आणखी बिघडून राहिले हे तुम्हाला कळतं. तसं भक्ती करीत असताना ती भक्ती आपली योग्य मार्गस्थ आहे का अयोग्य मार्गाने चालली हे सुद्धा आपल्याला काय कळायला पाहिजे. आणि म्हणून भक्ती करीत असताना त्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये देवाने आपल्यावर कृपा केली का नाही केली हे जर ओळखायचं असेल तर अशा अभंगाची काय आहे की गरज आहे. आज काय झालं, अभंग नाममात्र घ्यायचा आणि चिंतन मात्र दुसरं मांडायचं, त्याला काही कुठल्या प्रकारचा अर्थ नाही. म्हणून आजचा जो हा अभंग आहे तर या अभंगामध्ये आपण ईश्वराची केलेली जी भक्ती आहे ती भक्ती खरंच फलद्रूप झाली का नाही याचं एकमेव लक्षण म्हणजे काय की हा अभंग आहे. आता खरं तर असं आहे की ईश्वर आपल्यावर कृपा करतो म्हटल्यानंतर त्या कृपेची सुद्धा काही लक्षण असायला पाहिजे. काही साधारण कृपा आहे, काही असाधारण कृपा आहे. तुकाराम महाराज म्हटले एके ठिकाणी, बहु आहे करुणावंत आणि अनंत हे नामजा. अनंत नाम म्हणजे काय, अनंत म्हणजे काय, त्याचे नावेही अनंत आहे आणि ज्याचा अंतही होत नाही त्याचं नाव काय आहे की अनंत आहे. पण बहु आहे करुणावंत, बहु कृपावंत आहे, बहु करुणावंत आहे म्हणजे काय, त्याच्याकडे भरपूर अशी काय की कृपा आहे. आता बघा, आपण प्रवृत्ती धर्मामध्ये भगवंताकडे सेवा करीत असताना प्रवृत्तीतील काही मागतो का निवृत्तीतील काही मागतो हा ज्याचा त्याचा विषय आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जर त्या ठिकाणी महाराज काम केलं तर त्या क्षेत्रामध्ये ते दुधारी क्षेत्र तयार होतं. कोणतंही क्षेत्र असू दे ते दुधारी होते. तुम्ही आता हे विज्ञान आहे, विज्ञान जगाला शाप का वरदान काय, दोन्ही आहे, शापही आहे वरदान आहे. आता हे चांगल्या प्रकारचं चिंतन बाजूची मंडळी ऐकायली हे काय आहे की वरदान आहे. आणि हे जर तुम्ही दुसऱ्या कामासाठी उपयोगात आणलं, वाईट कामासाठी उपयोगात आणलं हे शाप आहे. तद्वत सकाम भावनेनं केलेली ईश्वर भक्ती ही तुम्हाला प्रपंचामध्ये तात्कालिक सुख देईल, यात कुठल्याही प्रकारचा वाद नाही. तेवढ्यापुरतं तुम्हाला काय मिळेल, सुख मिळेल. तुम्ही अंतःकरणामध्ये जी भावना ठेवून ती भक्ती केली तर त्या भक्तीचं फल देव स्वतः देतो. ह्याच्यासाठी आपल्याला काय अनेक उदाहरणं आहे. अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी असे काय की भक्त आहे. परंतु भगवंताच्या प्राप्तीसाठीच केलेली भगवंताची जी भक्ती आहे आणि ती भक्ती आपण करीत असताना भगवंत प्राप्त होत नाहीये आणि अशा स्थितीमध्ये अंतःकरणामध्ये झालेली जी स्थिती आहे तर ती स्थिती जर चांगली झाली असेल तर समजा भगवंताची आपल्यावर काय आहे की कृपा आहे. आणि म्हणून भगवत कृपेचं, ईश्वर कृपेचं खरं जे लक्षण आहे ते लक्षण निळोबाऱ्याने आजच्या अभंगामध्ये मांडलं. तयासी देवीची कृपा केली. एक गंमत आहे पहा, गीतेमध्ये लिहिलेलं आहे का, एपेन्ने देवता भक्ता यजंते श्रद्धयान्विता ते पिमामेव कौंतेव यजंते विधिपूर्वकम. आपण भक्ती करतो, ज्ञानोबराने याच्यापेक्षा फार 10 इंद्रिय आहे ती, जरी एकेची द्यायची होती तीही सेविले विषय जाती एकाची देई एकाची ठाई. 10 इंद्रिय कुणाला आहे, या शरीराला. ती एका शरीराला आहे का 10 शरीराला आहे की नाही, एका शरीराला आहे. बरं, 10 इंद्रियाच्या द्वारे जे विषय सेवन केलेले आहे ते विषय सेवन 10 ठिकाणी जातात का एकाच देहात जातात. बघा, इंद्रियतः देहाला काय की त्या ठिकाणी एकच आहे. बरं, 10 इंद्रियाच्या द्वारे सेवन केल्यानंतर ते विषय सुद्धा एकाच ठिकाणी जातात. पाणी पोटातच जाते, सुगंध घेतला तो आतच जातो, कानान शब्द ऐकला तो जातोय. पण ज्ञानोबर काय म्हणतात, तरी करो निरस सवय बरवी.
कानी केवी भरावी आणि फुले आणून बांधावी डोळा केवी. ओ तोंडामध्ये घेतलेला आपण घास हा कुठे जातो? पोटात. आणि कानाने शब्द ऐकला हा कुठे जातो? ह्या कानातून बाहेर जातो का? आताच जातो. नाकानं श्वास घेतला तो कुठे जातो? एक महाराज. अहो सोप्या भाषेमध्ये आपल्या अंतकरण वृत्तीला ते कळतं. काय कळतं? गुलाबजाम गोड झाले हे जिभेला कळतं का? अंतकरण वृत्तीला. अंतकरण वृत्तीला म्हणजे जिभेच्या द्वारे अंतकरण वृत्तीला कळतं. एखाद्याने आपली स्तुती केली, स्तुती केल्यानंतर कानाच्या द्वारे शब्द गेल्यानंतर कोणाला कळतो? तो अंतकरण वृत्तीला. नाकाच्या द्वारे आपण सुगंध घेतला, त्या नाकाच्या द्वारे घ्राणाच्या द्वारे अंतकरण वृत्तीला कळतं वा सुगंध फार सुंदर आहे. 10 इंद्रिय होती ती एकाची देहाची होती. ही विशेष सेविला जाती एकेची देह. यांनी विशेष सेवन केल्यानंतर कुठे जाते? ते एकच. माऊली ज्ञानोबाने सांगितलं तरी करून रस सोय बरवी. मग काय गुलाबजाम करायचे? बजा गुलाबजाम जाणार नाही, बासुंदी करायची. काय? कानी केवी भरावी. हा काय म्हटले ज्ञानोबर आहे? हो पांडुरंग महाराज. करोनी रससोय बरवी. पातळ करायचं बासुंदी आणि कानात टाकायचं. फुले आणून बांधावी डोळा केवी. जमन का बंद आता? फुलं कुठं बांधायला पाहिजे? नाकालाच बांधायला पाहिजे. माऊली ज्ञानोबानंतर तसं जमणार नाही. ते तर रस होतो मुखेची सेवा वा. काय बोलून राहिलो? आपल्याला कळून राहिले का तुम्हाला? 10 इंद्रिय हे एकाच देहाला आहे. 10 इंद्रियाने केलेले विशेष सेवन जे आहे ते एकाच देहामध्ये जाते. परंतु हे रस जो आहे तो मुखेची सेवा वा. परिमळो तो घ्राणेची. बघा तैसा मी तो यजावा मीची म्हणून. तुम्ही कशाचीही भक्ती केली तर ती देवाला पावेल. पण माऊली ज्ञानोबांचं तसं नाही. माझी जर भक्ती करायची असेल तर मीच म्हणून माझी भक्ती करा. इकडे तिकडे तुम्ही जाऊ नका. दगडा धोंड्याची भक्ती करू नका. तैसा मी तो यजावा मीच म्हणून. आणि याला म्हणायचं अनन्य भक्ती. कोणती भक्ती? अन्य आश्रयानाम त्यागो. अन्य आश्रयानाम त्यागो ही अनन्यता. अन्य आश्रयाचा त्याग याचं नाव काय आहे? अनन्यता. आणि म्हणून अशी अनन्य भक्ती केल्यानंतर मग देव करतो काय? तुम्हाला जे पाहिजे ते देतो. ते ऋण होई पण दे कुणी अंगी माझ्या उत्तीर्णत्वा लागी आणि भक्तांची या तनु त्यागी परिचर्या करी. मी त्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. देहवैकल्याचा वारा लागेल या सुकुमारा. त्याला देहाचा वारा लागेल म्हणून मी त्याला बोध देतो. जया माझ्या सायुज्याची चाड तरी तेची पूर्वी कोड का सेवा म्हणतली तरी आड प्रेम सुये. याला सायुज्य नावाचा मोक्ष पाहिजे त्याला सायुज्य नावाचा मोक्ष देतो. ज्याला प्रेम पाहिजे सेवा करायची आहे त्याच्या अंतःकरणात प्रेम देतो. एखादं म्हटलं की मला भगवंताची सेवाच करायची त्याच्यासाठी देव त्याला काय देतो की प्रेम. कारण सेवेमध्ये भक्तीमध्ये काय असायला पाहिजे? प्रेम असायला पाहिजे. झाला आता इथपर्यंत. तसं अनन्य भक्त जो आहे तो देवाच्याच प्राप्तीसाठी देवाची जर भक्ती करीत असेल तर देवाची कृपा झाली हे ओळखायचं कशावर? तर निळोबरा काय म्हणतात? तयासी देवीची कृपा केली. तयासी देवीची कृपा हे पद अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यावर देवाने कृपा केली. ठीक आहे. आता आपण कृपेचे चिंतन पाहिलं. किती कृपा आहे? पटपट सांगा. 4 कृपा आहे. पहिली कृपा कोणती आहे? ईश्वर. ईश्वर कृपा म्हणजे कोणती? देवकृपा. दुसरी कृपा कोणती आहे? शास्त्र कृपा. तिसरी कृपा कोणती आहे? श्रीगुरु कृपा. आणि चौथी कृपा कोणती आहे? अंतःकरण कृपा. म्हणजे देव कृपा म्हणजे ईश्वर कृपा, शास्त्र कृपा, त्याच्यानंतर श्रीगुरु कृपा आणि त्याच्यानंतर अंतःकरण कृपा. अशा 4 कृपा आहेत. पण निळोबाराने इथे कोणती कृपा सांगितली? फक्त एकच कृपा सांगितली. कोणती? तयासी देवीची कृपा केली. ह्याच्यामध्ये फार मोठं त्या ठिकाणी महाराज कारण आहे.
पुढच्या कृपा काही निरोबऱ्या आहेत सांगितल्या. देवाने त्याच्यावर कृपा केली म्हणतात. आता ही भ्रांती निरसली बुद्धीची, याचा अर्थ त्याच्या बुद्धीमध्ये असलेला जो भ्रम आहे, जो अध्यास आहे, जो संसार आहे, जे भेदभ्रांत्या वगैरे आहेत, ह्या सर्व काय झाल्या की निघून गेलेल्या आहेत. मग कल्पना करा, ईश्वर कृपेनेच एवढं होतंय का? आपण तर मागे बघितलं, त्या पुढच्या सुद्धा कृपा त्याच्यात लागतात. पण आता काही गमती अशा आहे, काही मजा अशा आहे आणि काही सिद्धांत असे आहे की ते उपजीव्य सिद्धांत आहे. उपजीव्य आहे म्हणजे काय की तो उपजीव्य असतो आणि बाकीचे सर्व कसे असतात, उपजीवक असतात. कल्पना करा, प्रमाण किती आहे? 6. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. याचं जर चिंतन केलं तर प्रत्यक्ष प्रमाण हे उपजीव्य आहे. कोणतं आहे? आणि पुढची 5 प्रमाण ही त्याची उपजीवक आहे, त्याच्यापासून जन्माला येणारे आहे. कारण हे अत्यंत प्राण म्हणजे या 5 प्रमाणाचा प्राण म्हणजे कोणता आहे? प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रत्यक्ष म्हणजे आपल्याला जे कानानं ऐकायला येतं, डोळ्यानं दिसतं, याला कोणतं प्रमाण म्हणायचं? प्रत्यक्ष प्रमाण. आणि हे उपजीव्य आहे. कसं उपजीव्य आहे? आता हे बघा, आता हे सर्व आपल्याला दिसतं, ते कोणत्या प्रमाणात बसतं? हे प्रत्यक्ष प्रमाण. आता आपण अनुमान करतो, यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी. तिथे व्याप्ती ज्ञान असेल, लिंग परामर्श ज्ञान असेल, जरा अवघड विषय आहे तो आपला तर्कसंग्रह थोडा थोडा झाला. पण यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी हे आपण अनुमान केले. पण धुमाचं त्याला अगोदर काय व्हायला पाहिजे? प्रत्यक्ष व्हायला पाहिजे. जर धूम दिसलंच नाही तर तिथं खाली आग्नेय कळेल का? मग प्रत्यक्ष प्रमाण तिथे लागलं की नाही कोणतं? धूम. बरं जाऊ द्या. उपमान, गवय हा गाईसारखा असतो. गवय हा गाईसारखा असतो. रान गवा, रानामध्ये आपण गेलो आणि गेल्यानंतर गवय पाहिल्यानंतर त्याला त्या ठिकाणी स्फूर्ती झाली काय की हा नक्की काय आहे की त्याला ऐकलं होतं त्याने, गवय हा गाईसारखा आहे. म्हणजे इथे सुद्धा अगोदर त्याला गवय तर दिसावं लागला की नाही. म्हणजे काय झालं तिथं? प्रत्यक्ष. अर्थापत्तीचं तसंच आहे. जो दिवसा जेवत नाही, रात्री जेवत नाही म्हणतात आणि त्याची दष्टपुष्टता लक्षात घेतल्यानंतर असं आपण अर्थापत्ती प्रमाणाने विचार करतो की हा जरी दिवसा जेवत नसला तर रात्रीला भोजन करतो. पण त्याची तब्येत तर पाहिली ना आपण, म्हणजे कोणतं प्रमाण आहे? आणि इथे काहीच नाही, हे अभावाचं ज्ञान झालं. हे काय आहे आपल्याला? म्हणून प्रत्यक्ष प्रमाण हे उपजीव्य आहे आणि बाकीचे सर्व प्रमाण कशी आहे की उपजीवक आहे. त्यामध्ये आपण साधनाचा विचार करू. साधनाचा विचार करत असताना विवेक, वैराग्य, समाधी, संपत्ती आणि मुमुक्षुता ही आपण 4 साधने बघितली. त्याच्यानंतर पुढची कोणती साधने? श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्त्व पदार्थ शोधन. ह्याच्यामध्ये विवेक हा उपजीवी आहे. कोण आहे? उपजीवी आहे. हे बघा, विवेकच जर नसेल, आत्मानात्मविवेक जर नसेल तर वैराग्य उत्पन्न होणार नाही. आत्मानात्मविवेक जर नसेल, शम, दम, उपरती, श्रद्धा, दीक्षा, समाधान ह्या गोष्टी तुमच्याकडे येणार नाही. आणि आत्मानात्मविवेकच नाहीये तर मुमुक्षुता कशाची आली? मोक्षाची इच्छा कशाला आली? नाही. आत्मानात्मविवेकच नाही तर श्रवण कशाला करेल मनुष्य? श्रवणाने काय होतं? म्हणजे काहीच होत नाही. उरफाट्या रात्रीला जागरण होतो बा, असं जर तुम्हाला कळालं तर तुम्ही श्रवणाला जाणार का? का बरं? मग काय नाही तिथे. म्हणून विवेक हा उपजीवी आहे आणि पुढची सर्व साधनं कशी आहे की उपजीवक आहे. आता तशीच भक्तीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. महाराज म्हटले एके ठिकाणी, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान, वैराग्य, धर्म येते. भक्ती ही उपजीवी आहे. कोण आहे ती? आणि ब्रह्मज्ञान, वैराग्य, हे धर्म सर्व कसे आहे की उपजीवक आहे. म्हणून भक्ती करायला पाहिजे. सर्वाधिकार सेव्य जर कोणतं साधन असेल तर कोणती आहे? भक्ती. ही कशी आहे? ती उपजीवी आहे. बर तद्वत देवाची कृपा, ईश्वर कृपा ही उपजीव्य कृपा आहे. आणि शास्त्र कृपा, गुरु कृपा आणि अंतकरण कृपा ह्या कशा आहे? बसला खटका आपला. प्रत्यक्ष प्रमाण हे प्रमाणाच्या दृष्टीने कसं आहे की उपजीवी आहे. भक्ती ही काय की उपजीवी आहे. विवेक हा काय की उपजीवी आहे. पुढचे सगळे उपजीवक आहे. तद्वत ईश्वर कृपा किंवा देवाचीच कृपा झाली नाही, तुम्ही शास्त्र घेणार का आता? कारण ईश्वर कृपेचं लक्षण काय आहे?
श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू श्रीगुरूची प्राप्ती, बहिरंग आणि अंतरंग साधनाची सिद्धी किंवा आपल्याला प्राप्ती होणे, देश काळ वस्तूची प्राप्ती. मग ईश्वराचीच कृपा झाली नाही, शास्त्र कशाला पाहणार तुम्ही? तर ईश्वर कृपाच झाली नाही तर तुम्ही श्रीगुरूकडे कशाला जाणार? कारण तुकाराम महाराजांनी विनंती केली, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक हे द्वंद्वाधिक दुरावे. आणि ईश्वराची कृपाच झाली नाही तर अंतकरणाची कसं काय कृपा होईल? नाही. पिकल्या सेंद कडूपण गेले आणि तैसे आम्हा केले पांडुरंगी. काय काय आहे याच्यामध्ये? तुकाराम महाराज म्हणतात पिकलेलं सेंद हे जसं त्यातला कडूपणा जातो, त्याच्यातला त्या पहिला रंग जातो, त्याच्यातला निबरपणा जातो. आता जाऊ तो विषय जास्त मोठा होईल तो. पण सेंद म्हणजे शेंदाड जर हे पिकलं, पहिला त्याचा रंग बदलतो, त्याच्यामध्ये जो कडकपणा असतो तो कडकपणा जो नरमपणा येतो, आणि त्याच्यामध्ये पहिला जो महाराज काय असतो की कडूपणा असतो, तो जाऊन काय होतो गोडपणा येतो. म्हणजे त्याचा रंग बदलतो, त्याचा स्पर्शही बदलतो, आणि त्याचं काय होतं की त्या ठिकाणी महाराज चवही बदलते. तरी ते परिपूर्ण फळ नाही. कोणतं फळ नाही ते? परिपूर्ण फळ फक्त आंबा आहे. कोणतं आहे? परिपूर्ण. त्या शेंदाची चव बदलते, शेंदाचा तो नरमपणा बदलतो, स्पर्श बदलतो, आणि शेंदाचं काय बदलतं? रूप बदलतं. परंतु आंबा असा आहे, जैसे एकची च्युत फळे इंद्रिया वेगवेगळे, रसे वर्णे परिमळे भेटीचे जैसे. म्हणजे रसाला गोड लागतो आंबा, वर्णाला पिवळा होतो, एवढंच नाही स्पर्श केला की नरम होतो. म्हणजे पाचही इंद्रियाचा जो विषय असतो त्याला कोणतं फळ म्हणायचं? परिपूर्ण फळ. आणि असा जर फळ कोणतं असेल तर फक्त आंबा आहे. कोणतं फळ आहे? आंबा. म्हणजे पाच जीभ, तुमची त्वचा, तुमचे डोळे, तुमचं नाक, हे रस, हे सगळे जाऊ द्या. तुकाराम महाराज काय म्हणले की पिकल्या सेंद कोडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. पुढे काय? काम क्रोध लोभ निमाली ठाईची आणि अवघ्या आनंदाची सृष्टी झाली. सर्व आनंदाची सृष्टी झाली. कोणती कृपा होईल? ईश्वर कृपा. म्हणजे देवाची कृपा ही उपजीवी आहे, आणि बाकीच्या तीन कृपा कशा आहे की उपजीवी आहे. निळोबाऱ्या म्हणतात त्या माणसावर, त्या भक्तावर कृपा केली, तयासी देवेची कृपा केली, त्याच्यावर देवानेच कृपा केली. असं कधी ओळखायचं? उपाधीचा उभग आला. उपाधीचा काय आला पाहिजे? उभग. आता उपाधी शब्दाचे अर्थ सुद्धा वेगळे वेगळे आहेत. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने उपाधी शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का तुम्हाला? जी वस्तू आपण जेवढ्या देशामध्ये राहते तेवढ्या देशस्थित पदार्थाचं ज्ञान करून देऊन आपण वेगळी राहते, त्याचं नाव काय आहे की उपाधी. उदाहरणार्थ कर्णशेषकुली. जी वस्तू आपण जेवढ्या देशामध्ये राहते त्या देशाचं जर ती ज्ञान करून देतील पण आपण वेगळी राहते, याला काय म्हणायचं? उपाधी. हे कानाचा चाफा काय करतो? कानाच्या चाफ्याच्या स्थित असणारं जे आकाश आहे त्याला काय नाव करून देते? श्रोत्रेंद्रिय. कान हे चाफा म्हणजे कान आहे का? हे काय? उपाधी. आणि विशेषण वेगळं आहे. विशेषणाचा आता इथे विषय नाही, पण विशेषण म्हणजे काय की आपण जेवढ्या देशात राहतो त्या देशातील पदार्थाचं ज्ञान आपल्या धर्मासह जे करून देते त्याचं नाव काय आहे? विशेषण. तर आपला मूळ मुद्दा या अभंगाला अनुसरून कुठला आहे? तो उपाधी. मग निळोबाराया या उपाधीचा उपयोग आला असं म्हणतात का? महाराज तर म्हटले का उपाधीचा उभग. उभग शब्दाचा अर्थ काय? कंटाळा. मला कंटाळा आला. खरं तर असं आहे की वृत्ती प्रभाकरमध्ये शाब्दबोधाचे सहकारी सांगितले. शाब्दबोध तुम्हाला आम्हाला जो बोध होतो ना, आणि त्या बोधाचा तात्पर्य निश्चय जेव्हा होतो त्याच वेळेस बोध होतो, नाही एरवी होणार नाही. जेव्हा मी आपल्या समोर बोलतो, बोलत असताना त्या वाक्याचं ज्ञान होण्यासाठी काही गोष्टीचं सहकार्य लागतं. पहिलं सहकार्य आकांक्षा ज्ञान. कोणतं ज्ञान? आकांक्षा ज्ञान, योग्यता ज्ञान, तात्पर्य ज्ञान आणि पदसन्निधी किंवा सन्निधी.
पद सन्निधी हे तुम्हाला कळतंय. मी लगेच थांबायचं थांबायचं थांबायचं, दुसऱ्याला बोलायचं, मग हो तुम्हाला बोलायचं का उद्या. अरे तसं नाही पाहिजे. ते पद कसे पाहिजे की एकमेकाला जोडून असायला पाहिजे. म्हणजे पदाचं त्या ठिकाणी काय पाहिजे की सन्निध म्हणजे एकमेकाच्या जवळ असायला पाहिजे. तसं आपल्याला जेव्हा जेव्हा कुठल्याही पदाचं ज्ञान व्हायचं असेल, शाब्दबोध व्हायचा असेल, तर पहिली गोष्ट लागते आकांक्षा ज्ञान, दुसरं आहे योग्यता ज्ञान, तिसरं आहे तात्पर्य ज्ञान आणि पदसन्निधी. आता हे बाकीचा विषय आपल्याला ते न्यायशास्त्र दृष्टीने असल्यामुळे आपल्याला तेवढं लावायचं नाही. पण तात्पर्य ज्ञान हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला उपाधी शब्दाचा अर्थ लावता येणार नाही. काय कळायला पाहिजे? तात्पर्य. तात्पर्य 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 म्हणजे काय? वक्त्याच्या बोलण्याच्या इच्छेस काय म्हणतात? माझी जी इच्छा आहे ही कशामध्ये आहे ही तुम्हाला ओळखू आलं पाहिजे. काय माझी जी इच्छा आहे पुढे दिलेलं आहे त्यांनी वृत्ती प्रभाकरमध्ये. सैंधव हे पद आहे, हा शब्द आहे. सैंधव म्हणजे मीठ आणि सैंधव म्हणजे घोडा, असे दोन अर्थ होतात. सैंधव म्हणजे मीठ आणि सैंधव म्हणजे घोडा. आता एक महाराज होते, महाराजाकडे घोडा आहे. आता जसं गाडी आहे, मोटरसायकल आहे, चार चाकाकडे, महाराजाकडे घोडा होता. महाराज जेवायला बसल्यानंतर त्यांनी शिष्या सांगितलं, अरे सैंधव आण बरं. ते गेलो घोडं घेऊन आलं. काय झालं महाराज? तात्पर्याचं त्या वक्त्याची इच्छा कशात हे त्याला कळलं नाही. आणि जेवायला बसल्यानंतर सैंधव सांगितलं तर घोडा घेऊन आला. महाराजांनी कपडे घातले, थैली गेली घेतली, फेटा गिटा घेतला, कीर्तनाला जायचे म्हणजे सैंधवांत मिठाचा पुडा आणला. कसं काय म्हणजे तात्पर्य निश्चय नाही. कारण तात्पर्याचं ज्ञान झाल्या वाचून शाब्दबोध कधीच होणार नाही. कशाचं ज्ञान व्हायला पाहिजे तुम्हाला? तात्पर्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. महाराज भोजनाला बसल्यानंतर त्याने जर शिष्याला सैंधव सांगितलं तर अगोदर महाराजांच्या बोलण्याच्या तात्पर्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. आणि मग त्याला बोध होईल की सैंधव म्हणजे काय आणायचं, मीठ आणायचं, घोडा आणायचा. तात्पर्याचं ज्ञान झालं नाही त्याला. महाराजांची इच्छा आहे तिचं ज्ञान झालं नाही. आणि म्हणून उपाधी हे जे पद आहे हे पद नेमकं या ठिकाणी नृहराय कोणत्या अर्थाने वापरतात? महाराज काय म्हणते? उपाधीचा उभग आला. मग आता या उपाधीचा आला का? नाही. महाराज दुसरे एके ठिकाणी म्हटले, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणजे बघा आता इथं कोणती उपाधी धरायची? देह आणि देहासंबंधी ही काय पसारा जो आहे ही काय आहे की देह आहे, किंवा या देहाच्या आत जे काही सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे आणि हा स्थूल देह आहे. तर या इथे कोणता अर्थ घ्यायचा? हा घ्यायचा, शरीर अर्थ घ्यायचा. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. पुन्हा दुसरे उपाधीचे बीज जळून राहिले सहज, असं महाराज एके ठिकाणी म्हटले. उपाधीचे बीज आणि जळून राहिले सहज. उपाधीचं जे बीज आहे महाराज म्हणते ते जळून गेलं. अंतकर्म उपाधी आणि देह उपाधी याचं बीज आहे अज्ञान. आता इथे काय कोणता शब्द घ्यायचा? तुकोबरायांच्या या प्रमाणाचा आशय कुठला काढायचा? महाराजांची इच्छा कशामध्ये आहे? उपाधीचे बीज आणि जळून राहिले सहज. दुसरे एके ठिकाणी तुकोबराया देवाचं चिंतन करीत असताना उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार. मग तिथं काय देह उपाधी घ्यायची का? नाही. तिथे काय अंतकर्म उपाधी घ्यायची का? नाही. अ देवा तुम्ही कार्य आणि कारणात्मक उपाधीहून वेगळे आहात. तिथं कोणती उपाधी घ्यायची? कार्य कारण असणारी माया. महाराज एके ठिकाणी म्हणतात, उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा. काय म्हटले महाराज? उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा. आता कोणती उपाधी घ्यायची? तर तिथे परिग्रह ही उपाधी घ्यायची. कोणती उपाधी घ्यायची? परिग्रह म्हणजे काय? संचय. परिग्रह शब्दाचा अर्थ काय आहे? संचय. काय काय परिग्रह आहे? बाबा देह
आणि देहासंबंधी जेवढ्या जेवढ्या वस्तू आहेत तो सर्व कसा आहे की परिग्रह आहे. महाराज म्हटले या परिग्रहाचा मला काय झाला, उभग आला, उपाधीचा उभग आला. मग उपाधी शब्दानं काय घ्यायची ते आता, उपाधी शब्दानं देह घ्यायचा नाही, उपाधी शब्दानं अंतकरण घ्यायचं नाही. उपाधी शब्दाने हा बाह्य परिग्रह जो आहे, बाह्य संसार जो आहे, त्या संसाराचा मला उभग आला. याचाच अर्थ असा आहे काय, इहलोकापासून तर परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस काय म्हणतात, वैराग्य. म्हणून उभग या शब्दामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ निळोबराय अर्थात तुकोबरायचे शिष्य निळोबराय हे काय सांगायला लागले की मला वैराग्य निर्माण झालं. काय निर्माण झालं, उपाधीचा उभग आला. परिग्रह म्हणजे कोणता, परिग्रह हाही आहे आणि काही लोक हा परिग्रह नको म्हणून वरचा परिग्रह मिळावा म्हणती संसारी जन्मीचे यज्ञादी कर्म केजे आणि मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. निळोबराय म्हणतात मला याचं काय झालं की उभग आला. उभग आला म्हणजे काय, आता एक लक्षात घ्या, आता तुम्हाला उभग येत नाही का, हा उभग येतो म्हणा. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अंतःकरणामध्ये विषय त्यागाची इच्छा उत्पन्न होते, याला उभग म्हणायचं का, नाही याला उभग नाही, फार झालं ते उबळ म्हणा काय, याला उभग म्हणायचं. बघा तुकोबराय ठिकाणी म्हटले सर्व संगी वीट आला आणि तू एकाला आवडसे. तूच आवडून राहिला, बाकीचं मला काय झालं की वीट आलेला आहे. म्हणून महाराज म्हटले उपाधी शब्दाने इथे अर्थ घ्यायचा परिग्रह, आणि तो परिग्रह म्हणजे जेवढे जेवढे विषय असतील ते विषय कनिष्ठ दर्जाचे असतील, ते विषय मध्यम दर्जाचे असतील, ते विषय उत्तम दर्जाचे असतील, या सर्व विषयाचा मला काय झाला की उभग आला. याचा अर्थ अंतःकरणामध्ये काय निर्माण झालं, वैराग्य. ईश्वर कृपेचं हे पहिलं लक्षण आहे. कोणतं, वैराग्य सिद्धी. कोणती सिद्धी आहे, उपाधीचा उभग आला तयाशी देवेची कृपा केली. हे आता आपण याच्यावर प्रवचन करून राहिलो या अभंगावर. आता जेवढे जेवढे कीर्तनकार असतील या सर्व कीर्तनकारांनी या अभंगावर कीर्तन करायचं, मला त्याचे लिंक पाठवायचे कधीतरी, आज नाही. कारण वेदांताचं चिंतन निळोबराने किती या ठिकाणी सुटसुटीत मांडले. उपाधीने काय घेतलं महाराजांनी या ठिकाणी की हा संपूर्ण परिग्रह उभग आला म्हणजे त्याच्याविषयी काय निर्माण झालं, वैराग्य निर्माण झालं. आता बऱ्याच लोकांना असे महाराज उपाधीचा उभग येतोय, काय होतं, उभग येतोय पण सत्संग आवडत नाही. हे बघा ही गोष्ट अत्यंत महत्वाची. उपाधीचं त्यांना काय होतं की उभग येतोय पण सत्संग आवडत नाही. खरं उपाधीचा मनुष्याला काय यायला पाहिजे, उभग यायला पाहिजे. आज काय म्हणून राहिलं, आपण वेदांताचं चिंतन करतोय. आता बरीच माणसं राहून कधी कधी मला शंका विचारतात. जुनी माणसं आहे, श्रवण केलेली माणसं आहे, त्यांनी बरंच श्रवण केलेले, पण अंतःकरणामध्ये जे वैराग्य असायला पाहिजे, जो विवेक असायला पाहिजे, जे साधनानुष्ठान असायला पाहिजे, ते त्यांच्याकडे नसल्यामुळे राहून ते वैराग्य येते. हे शंका येतात. वैराग्य म्हटल्यापेक्षा काय ती त्यांना शंका येते. आपल्याकडे मागे सांगितलं ते महाराज होते, ते राहून हे म्हणायचे, काय म्हणायचे की मी ब्रह्म आहे हे मला कळतं पण मला अनुभव काय येत नाही. काय म्हणायचं ते, मला असा अनुभव काय येत नाही. याचा अर्थ काय समजायला पाहिजे बरं, निर्गुण निराकार जगदाधिष्ठान ब्रह्म चैतन्य प्रमेय आहे. आपण स्थूल दृष्टीनं बोलून राहिलो. आणि सर्वम खलविदम ब्रह्म असं वेदाचं काय की प्रमाण आहे. म्हणजे प्रमेय जे ब्रह्म ते निर्दुष्ट आहे. कुणी त्याला ब्रह्म म्हटलं तरी ते ब्रह्म आहे, नाही म्हटलं तरी आहे. अन्य शास्त्रकार आणि अन्य पंथ त्याला ब्रह्म म्हणत नाही, तरी ते ब्रह्म आहेत, व्यापक आहे. त्याच्यामध्ये काही दोष आहे का, नाही. बर, प्रमाण जी वेद शास्त्र आणि संत वाङ्मय हे सुद्धा निर्दुष्ट आहे, दोषरहित आहे. आता सर्वम खलविदम ब्रह्म तत्वमसी तुम्ही ब्रह्म आहात अहम ब्रह्मास्मी हे सर्व वेदाची वाक्य आहे. याच्यात काही संदेह आहे का, नाही. आणि तरीही समजा तुम्हाला मी ब्रह्म आहे असं वाटत नसेल
तर दोष प्रमेयामध्ये आहे का दोष प्रमाणामध्ये आहे का प्रमातेमध्ये आहे? कोणामध्ये दोष आहे तो? प्रमात्यामध्ये. आणि प्रमात्यामध्ये दोष असून म्हणजे आपल्याकडे दोष असून तो दोष घालविण्याऐवजी मला अनुभूती काय येत नाही असं सांगावं म्हणणं म्हणजे मला वाटतं हे थोडं विसंगत होईल, चुकीचं होईल. त्याच्यासाठी काय करायचं की आपला अधिकार वाढवायचा. त्याच वेळेस तुम्हाला उपाधीचा काय येईल महाराज? उभं घे. आणि उपाधीचा उभं घेण्यासाठी आता हे जे आपण चिंतन करतो हे जे चिंतन आहे, आता जो तो या चिंतनाची दखल कशी घेतो हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही कशासाठी शिकता, कशासाठी ऐकता. खरं पहिला महत्वाचा मुद्दा कशासाठी असायला पाहिजे? हा उद्धारासाठी, कशासाठी असायला पाहिजे. आणि म्हणून ही गोष्ट आपण सुरुवातीपासून सांगत आहोत. आणि जे आज बरीच लोक बघतात, जवळ 20-25 जिल्ह्यातले लोक हे पाठ 1-1, 2-2, 5-5 लोक ऐकतात. त्यांच्यासाठी सुद्धा हे एक आहे की हे वेदांत चिंतन श्रवण करीत असताना त्या आपल्या अंतःकरणावर त्याचा जर प्रभाव पडत नसेल, आपल्याला त्याची कुठंतरी त्या ठिकाणी महाराज काळजी वाटत नसेल किंवा कुठंतरी तसं माझं का होत नाही, या बोधापर्यंत मी का जात नाही असं जर वाटत असेल तर त्यांना काहीतरी अनुष्ठानाची आणि चिंतनाची, नामस्मरणाची काय आहे? गरज आहे, आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय घडणारच नाही. बोलल्यानं काही जमत नाही. नुसतं बोलल्यानं फार झालं तर समाजामध्ये त्याचा प्रभाव पडेल. याचा अर्थ हे वायाला गेलं असं नाही. हे तितकंच खरं की परोक्ष ज्ञान हे सुद्धा उत्तम जिज्ञासूचं लक्षणच आहे. आता कसं झालंय, सध्या कमी शिक्षणामध्ये मोठी नोकरी, कमी उद्योगामध्ये जास्त उत्पन्न आणि कमी तपश्चर्येमध्ये मोठा देव, अशी आपली सध्या काय झालेली की धारणा झालेली. पण कमी कमी याच्यातच आपल्याला देव. ज्ञानोबा काय म्हणते, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त आणि गुजे विन हित कोण सांग. इथे महाराज म्हटले उपाधीचा उभग आला हे खरं आहे, पण तुम्हाला मनी आवडला सत्संग हे आहे काय? उपाधीचा उभग आला बऱ्याच लोकांना, पण सत्संग आवडत नाही. पण महाराजांनी आपलं ऐकावं असं लोकांना वाटतं. सत्संग सोडून द्या. आता तो विषय बाजूला पण तर आपण तरी थोडक्यामध्ये म्हणतो, सत्संग, सत्संगती हे सर्वात निर्दुष्ट साधन आहे. हे बघा, वैराग्य, ब्रह्मज्ञान, कर्म, उपासना म्हणजे भक्ती हे साधन आहे. पण हे सर्व साधन कठीण आहे. या सर्व साधनामध्ये कुठला न कुठला तरी दोष आहे. भक्ती ते कठीण शिळावरील पोळी असं कोण म्हटलंय? तुकोबर आहे. ब्रह्मज्ञान हे साधन आहे, पण हे काय एवढं सोपं साधन आहे का? नाहीये. कर्म साधन आहे, त्याच्यात सूक्ष्मता आहे. योग साधन आहे, त्याच्यामध्ये कठीणता आहे, दुस्तरता आहे. पण सत्संगती असं साधन आहे की ज्या संगती, त्या साधनामध्ये कुठलीच त्रुटी नाही, पूर्ण फलप्रद साधन जर कोणतं असेल तर सत्संग. आणि म्हणूनच महाराज म्हटले मनी आवडला सत्संग. आपण एक चिंतन म्हणत असतो, याला अनुसरूनच म्हणतो, जगण्यासाठी विष त्याज्य आहे, जगण्यासाठी अन्न पाणी ग्राह्य आहे, आणि जगण्यासाठी व्यसन ही कशी आहे की उपेक्षा. त्याचा काही फारसा एवढा ताबडतोब परिणाम होत नाही. विष घेतलं की ताबडतोब प्रकृतीवरती परिणाम होतो आणि तो मनुष्य मरतो. ते ग्राह्य आहे, हे त्याज्य आहे. त्याज्य ग्राह्य झालं की मनुष्य मरतो. अन्न पाणी ग्राह्य आहे, ते जर त्याज्य झाले की मनुष्य ताबडतोब मरतो. आणि तुमचं हे जे आहे व्यसन हे थोडी उपेक्षा आहे. तर तो परमार्थामध्ये त्याज्य काय आहे तर पाप आहे. परमार्थामध्ये त्याज्य काय आहे? पाप. पाप त्याज्यच करायला पाहिजे. खरं तर असं आहे, एखादी गोष्ट कळाली नाही कळाली तरी चालेल, पण पाप नाही करू नसा. अर्जुनाला एवढा मोठा ग्रंथ त्या देवाने त्या रणांगणामध्ये सांगितलं. कशामुळे सांगितलं होतं? तो पाप भिलो होता. तो कशाला भिवू लागला? पापाला. म्हणून पाप त्याज्य आहे. संसार कसं आहे? उपेक्षा. ब्रह्मज्ञान श्रवण करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी लग्न झालेलं पाहिजे की नाही झालेलं पाहिजे? काळीसारखं नसलेलं चालतं आणि असलेलं चालतं.
नसल्यावर चालतं आमचं चाललं. म्हणजे आमचं झालेलं नाही, म्हणजे आम्ही केलेलं नाही. नाही तर काही त्याची लग्न झाले नाही. काय झालं नाही? लग्न झाले. आणि सत्संगत ही काय आहे की ग्राह्य सत्संगत. म्हणून तिथे निळोबराय म्हटले मनी आवडला सत्संग. आणि म्हणून देवाची कृपा व्हावी असं जर वाटत असेल तर देवाची भक्ती करायला पाहिजे. आणि देवाची भक्ती केली हे कशावरून सिद्ध होईल? उपाधीचा उभग आला आणि मनी आवडला. खरं उभग यायला पाहिजे, कंटाळा यायला पाहिजे. आणि कंटाळा कधी येतो सांगू का? जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये हा अधिकार वाढत नाही. काय वाढत नाही बबन दादा? आणि अधिकार कशाने वाढत? साधनं केल्याने वाढतील. तुम्ही साधनाच जर केली नाही, नामस्मरण केलं नाही, ज्ञानेश्वरीचे पारायण केले नाही, तुम्ही चिंतन केलं तर कसा काय अधिकार वाढेल? हे अधिकार वाढायला पाहिजे. आता खरं मी आता बाकीची मंडळी काही नाही म्हणा, पण आता बबन दादा असतील, विठ्ठलांना यशवंत काय नाईक महाराज, माझा एक 10 वर्षा कालखंड हा अनुष्ठानातच गेला. कशामध्ये गेला? मी इथं काही अभिमान म्हणून सांगतो असा भाग नाही. एक 10 वर्षाचा कालावधी जो आहे, हा कालावधी हे श्रवण केलं मी, पण या श्रवणाचा काही खरं सांगतो माझ्या अंतःकरणावर फारसा त्या काळामध्ये प्रभाव पडला नाही. विचारसागर असेल, किंबोना पंढरपूरला वैकुंठवासी गुंडा महाराज यांची ज्ञानेश्वरी ऐकली. वैकुंठवासी रामभाऊ महाराज येडशीकर फार मोठे महात्मे होते, त्यांची गाथा ऐकली. पण तरी एवढा ऐकून सुद्धा मला काय करावं वाटायचं? अनुष्ठान. हा चिंतन विषय नाही. काय करावं वाटायचं? अनुष्ठान. असे आता कोण लोक सांग बरं मला, तुम्ही कोण मंडळी अशी आम्ही जे बोलतो, आम्ही जे पोट तिडकीन बोलतो, त्याला काही कारण आहे? 90ला ज्ञानेश्वरीची सप्तशताब्दी होती. 90 184 दिवसामध्ये 108 पारायण केली. किती? 184 दिवसात 76 पारायणे 2 दिवसात एक पारायण झालंच पाहिजे. किती? 2 दिवसात एक पारायण. कुठल्याही परिस्थितीमध्ये, त्याला रात्र हो, पाऊस येऊ, पाऊस नाही येऊ, खाय प्यायची देईन, मधुकरीची देईन, पारायण झालंच पाहिजे. आणि ते पारायण गप्पा मारून नाही, ते पारायण मौन धरून. कधी बोलायचं नाही. सगळे महाराज लोक बोलायचे पण आपले. आणि 32 पारायण एका दिवसात केली. म्हणजे एका दिवसात केली म्हणजे एका दिवसात एका दिवसात एक, असे 32 दिवसात 32. सकाळी बसलो एकदा, रात्री 10, 11, 12 किती वाजो पारायण संपलंच पाहिजे. आता आमचं तुम्ही हे घेऊन राहिले का गाड्या घोड्या कीर्तन घेऊन राहिले सध्या? आमचं काय घेऊन राहिले? काय महाराजाकडे गाड्या आहे, महाराजाकडे घोडे. जाऊ द्या, 90ला झालं ना. मग आता आम्ही झालं केलं एवढं मोठं अनुष्ठान. 93ला भूकंप झाला, त्यावेळेस विनायक महाराज यायचं वाटतं. पुन्हा 4 महिने अनुष्ठान केलं. मग बबनदादा होते त्यावेळेस वर. मग काही नाही, नामस्मरण, दुसरं काहीच नाही. झालं आता पुढे 94ला अपघात झाला मोठा माझा. पुन्हा एक निश्चय केला की पुन्हा 108 पारायण झाल्याशिवाय आळंदीला पुन्हा कीर्तन करायचं नाही. पुन्हा 8 महिन्यात पुन्हा 108 पारायण. 90ला झाले आणि तेही मौन धरून. कोणतं पारायण? ते कसं धरून? मौन धरून 184. मग आता झाले नाही एवढी पारायण. 8 महिने, हे 4 महिने, पहिले 5-7 महिने मौन. त्याच्यानंतर पुन्हा 97ला गुरुचरित्राचे 108 पारायण. मी बरंच मौन धरलं होतं. मग हे कशासाठी सांगतो की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी साधना करावी तुम्ही तर, आणि तरच अंतःकरणामध्ये याच्याविषयी तुम्हाला खरा काही उभं गेलं नाही, तसं येणार नाही. आणि मग अनुष्ठानाच्या माध्यमातून माणूस थकवतो, अंतःकरण त्याचं पवित्र होतं, अंतःकरण त्याचं काय होतं की स्थिर होतं. आणि मग ब्रह्मज्ञानाविषयी असणारी जी आत्मीयता आहे ती खरी त्याला काय लागते की भूक लागते. आणि त्याच्यानंतर हे कळतं.
खरं हा विषय नव्हता अरुण आमचा. आता हे खरं आम्ही ज्यावेळेस लग्नाला लाग मारत म्हणलं जाऊन साधू व्हा, मस्त असं काय व्हावं, साधू व्हा बाबा, आपलं नामस्मरण करावं, चिंतन करावं. पण ते तुकोबराच्या प्रमाणे न कळता संघ झाला सहज खेळता. हे सहज खेळता खेळता संघ झाला कशाचा, कीर्तनाचा. आणि त्यात काही मग हे माणसं इठलांसारखी ही मंडळी, तुम्हाला एखादा आश्रम पाहिजे, आश्रम पाहिजे, दिलं घालून आमच्या मागे हे आश्रम. आता याला उभगलो मी आता याचा सुद्धा काय आलेला आहे की उभं आलेला आहे. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टीच्या पाठीमागे काय असायला पाहिजे, साधना असायला पाहिजे. तर आणि तरच अंतःकरणामध्ये तुम्ही देवाची भक्ती केली की देवाची तुमच्यावर कृपा. आणि देवाची कृपा झाली हे कशावरून ओळखायचं, उपाधीचा उभं आला, मने आवडला सत्संग. तर आणि तरच अंतःकरणामध्ये तुम्हाला या प्रपंचाविषयी. आता तुम्ही जर असं म्हणाल, कसं म्हणाल, किंवा हे सगळं करून आम्ही जगन मिथ्याम ब्रह्मसत्य असं ज्ञान संपादन करू, किंवा ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, एखाद्याचा उत्तम अधिकार असेल तर तेही सुद्धा आम्ही मान्य करतो. किंवा त्यानं कानावचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, आणि वस्तू होऊन उठी कौन. याच्यासाठी तुम्ही आचरण ज्याला आपण म्हणतो ते पवित्र असायला पाहिजे, साधना ज्याला आपण म्हणतो ती सोडायला नाही पाहिजे. आणि म्हणून आम्हाला कधी कधी वाईट वाटतं की 5 पाऱ्याने केलेले माणसं म्हणतात बाबा 5 पाऱ्याने केली. अरे इथं मोठी आग लागली बाबा, आणि 5 पाऱ्याने काय होतं, काही होत नाही मला, काही होत नाही. ह्याच्या उपाध्या आहे ना, तर या उपाध्या मनुष्याला दुःख देणारे हे तुम्हाला मी माझ्या अनुभवानं सांगतो. हे काय नाही. आता आज तसं काय आमच्या म्हणजे बोधात काय आम्हाला काय त्या ठिकाणी असं अडचण येत नाही, पण आम्हाला आजही असं वाटतं की बा पूर्वीचे जे दिवस होते ते आनंदाचे दिवस होते. कसे दिवस होते ते, आनंद स्वरूप आपण आहोत, पण आनंदाचा आणखीन उपभोग घेण्याचे जे दिवस होते ते जे पूर्वीचे होते ते आता नाही. हो बंधन, दिंडीमध्ये चाली म्हणण्याचा जो आनंद आहे. आणि म्हणून हा जो उपाधीचा कार्यक्रम आहे, तर हा उपाधी म्हणजे परिग्रह, हा सतत तुम्ही याचं जर चिंतन केलं तर हा दुःख हेतू आहे. कारण ही 1997ला 1300 लोक रेल्वेने आम्ही ऋषिकेशला नेली. किती नेले, सोपी गोष्ट आहे की नाही. म्हणून हे सगळं आम्ही त्यातून करून बसलो. ह्या ज्या गोष्टी आहे, सप्ताह करून बसलो. सप्ताह काय, आता मी सप्ताहात सकाळी काकडा भजन घ्यायचो, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायणाचं नेतृत्व करायचो, गाथा भजनाचा विणा घ्यायचोय. तुम्ही तर आता करणारच नाही. त्याच्यानंतर रामायणाला वाचन, पुन्हा हरिपाठाला तयार, कीर्तनाला तयार. ह्या सगळ्या गोष्टीचे तर ह्या पारमार्थिक गोष्टी आहे, खऱ्या आहे. परंतु आता एक माणूस मला म्हणे की आपल्याला पारायण करायचे, पण समाजात पारायण घडत नाही. काय घडत नाही, समाजामध्ये पारायणापासून मिळणारं जे समाधान ते मिळत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अनुष्ठानच करावं लागेल, म्हणजे एकांतात ते काय करावं लागेल, पारायण करावं लागेल. समाजात त्याचा काय मिळतो, लाभ मिळतो. कोणता लाभ मिळतो, लोक म्हणतात. आता बरेच आम्ही काही माणसं पाहिले, त्यांनी धडक घेऊन आता त्या 108 पारायण केली एका माणसाने, काही येत नव्हतं त्याला. द्वारकाला जायचं, पारायण सुरू, सप्ताह सुरू आहे ते. पण त्याच्यामुळे त्याला प्रसिद्धी आणि लाभ एवढा झाला की मोठा तो आता श्रीमंत मनुष्य झाला. मग काय पारायणाचा लाभ भेटला बरं, उपाधी वाढली कमी झाली, उपाधी काय झाली ती वाढली. म्हणून महाराजांनी सांगितलं की आपल्यावर ईश्वराची कृपा झाली. हे ओळखायचं असेल तर काय झालं की उपाधीचा उभं घ्या त्याच्या गोष्टीचा अंतःकरणाचा. आपला त्या दिवशी विषय झाला महाराज. एक महाराज म्हटले बाबा मी गेलो कलेक्टर उभं राहिला. अरे मी म्हणलं मी गेल्यावर मंत्री उभे राहायचं ना, कलेक्टर काय करणार. ही उपाधी दुःखाला येतो आहे. कशाला येतो आहे, दुःखाला येतो. आणि म्हणून आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर निळोबाराय म्हणतात मनी आवडला सत्संग, तयाशी देवीची कृपा केली. आणि काय केलं त्यांनी, त्या कृपेनं भ्रांती निरसली बुद्धीची. किती भ्रांती आहे बोला पटपट. भेद भ्रांती निरसली बुद्धीची, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती निरसली बुद्धीची, संघ भ्रांती निरसली बुद्धीची, विकार भ्रांती निरसली बुद्धीची, आणि जगत सत्यत्व भ्रांती निरसली बुद्धीची. पण कधी समजायचं ते, ही भ्रांती निरसली तेव्हाच तयाशी देवीची कृपा. उपाधीचं उभं आल्याने आपल्यावर देवाची कृपा आहे. माऊली 2 गाड्या आहे, हा मोठ्या लोकात मान आहे. महाराज लांब खाली गेले, तुम्ही कुठे गेले, लांब खाली गेले.
गाड्या घोड्या ही देवाची कृपा नाही, ते असेल ना तर मग ती प्रवृत्ती धर्मात येईल आणि तेवढ्यासाठीच तुम्ही भक्ती केली असं समजायचं. उरफाट देव काय करतो सांग का, त्याच्या पुढे अनेक प्रकारची प्रलोभन टाकतो महाराज. कन कांता काम ही प्रलोभन आहे. मला समाजामध्ये बाबा म्हणून साधू म्हणून मिरवले जातात, हे काय त्याचं प्रलोभन आहे. देव तुमची परीक्षा घेतो आणि म्हणून या उपाधीचा अंतःकरणामध्ये उभं घ्यायला पाहिजे. याचा अर्थ वारकरी संप्रदायाची कामं थांबवायची असं नाही, पण अंतःकरणात कुठेतरी रुखरुख वाटायला पाहिजे. एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, कीर्तन करा पण सेवा म्हणून करा, गायन करा सेवा म्हणून करा, मृदंग वाजवा सेवा म्हणून करा, आणि त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार हा मुद्दा जास्त महत्वाचा ठेवू नका. आणि जरी ठेवायचा असलं तर पुढचं सांगतो मी, म्हणजे तुम्ही ठेवा असा माझा बिलकुल आग्रह नाही, ठेवूच नका. हे पहिलं काय की त्या ठिकाणी विनंती आहे. पण त्याच्यामध्ये जिज्ञासा ठेवा. काय ठेवा, कशी जिज्ञासा ठेवा. कीर्तन ऐकताना कीर्तनकाराचं चिंतन ध्यानात ठेवा. आपण एक सेवा करतो म्हणून प्रत्येक कामामध्ये वारकरी संप्रदायामध्ये काय असायला पाहिजे, जिज्ञासा. म्हणून निळोबाराय म्हटले भ्रांती निरसली बुद्धीची. भ्रांती भेदभ्रांती निरसन करायची असेल तर कोणता दृष्टांत दिला, बिंब प्रतिबिंब. कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीसाठी स्फटिक आणि लाल रंगाचा, विकार भ्रांतीसाठी रज्जू सर्पाचा, संघ भ्रांतीसाठी घट आकाशाचा, आणि जगत सत्यत्व भ्रांती निवृत्त व्हावी ह्याच्यासाठी सुवर्ण अलंकार. म्हणून निळोबाराय म्हणतात, काय म्हणतात, उपाधीचा उभगा आला तयाशी देवीची असं समजत देवाने याच्यावर कृपा केली. मने आवडला सत्संग तयाशी देवीची कृपा. भ्रांती निरसली बुद्धीची तयाशी देवीची. तुमच्या बुद्धीमध्ये असलेले हे जी 5 प्रकारची भ्रांतिरूप संसार आहे, हा संसार जर निवृत्त झाला तर असं समजायचं की आपल्यावर देवाने कृपा केली. निळोबाराय पुढे म्हणतात, कल्पनेचा कुशीला ठार. कल्पना. नामदेव महाराजांनी या कल्पनेला काय म्हटलेलं आहे की बाधा. काय म्हटलेलं आहे, कल्पनेची बाधा नभो कवने काळी. आणि ही संत मंडळी बाधा. ही बाधा खरं काय की हे भूत आहे, भूतबाधा आहे. कल्पना ही कोणती बाधा आहे, भूतबाधा आहे. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. काय काय कल्पना आहे, आपलं स्वरूप सोडून जे जे असेल ती काय आहे कल्पना. मी कुटस्थ चैतन्य, मी ब्रह्मचैतन्य, त्याच्यानंतर अज्ञान ही कल्पना, म्हणजे कारण देह कल्पना, सूक्ष्म देह कल्पना, स्थूल देह कल्पना, जग सुद्धा काय आहे की कल्पना. पण नाथ महाराज म्हटले कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा. तेने पडे गोवा बाजूला, नेने हरी. तुम्ही हरीला नेणार नाही. कल्पनेने केलेला जो कल्पनेचा ठेवा आहे त्याच्यात जर तुम्ही गोवल्या गेला तर तुम्ही हरी नेणे. हरी नेणे. कल्पना कोणती आहे, वाया मन हे नाव एरवी कल्पनाचीच सावेव आणि जयाचेनी संगी जीव दशा वस्तू. ज्ञानेश्वर माऊलीची पद, वाया मन हे नाव. मन हे नावच वाया रिकामा आहे. अवयववान कल्पना म्हणजे मन. काय अवयववान कल्पना, सावेव म्हणजे अवयववान. अवयववान म्हणजे काय, त्याला काय अवयव आहे का, नाही. पण अनेक कल्पनेचं राहण्याचं जे ठिकाण किंवा अनेक कल्पनेचा समूह त्याचं नाव मन. वाया मन हे नाव आणि एरवी कल्पनाचीच सावेव. मग शब्द स्पर्श रूप रसगंध ही मनाने केलेली कल्पना आहे. हे जे 14 भुवन ही मनाने केलेली, विश्व हे काय मनाने केलेली कल्पना आहे. म्हणजे मुळात मन ही कल्पना आणि त्यानं केलेली विश्व ही कल्पना. म्हणून महाराज म्हटले कल्पनेपासून कल्पिला जो. आणि आपण कुठे गेलो, त्याच्यात गोवले गेलो. घरदार लेकर
तेने पडे गोवा नेने हरी. महाराज काय म्हटले निळोबा, कल्पनेचा पुसिला ठाव, कल्पनाच राहील नाही. तया अशी देवीची तुमच्या अंतःकरणामध्ये कल्पना राहिली काही राहिली, देवीची कृपा केली नाही राहिली. तयाशी देवीची आणि देहभाव हरपला. महाराजांनी सांगितलं की देहभाव काय व्हायला पाहिजे, हरपला. ही मनरूपी कल्पना जर मुळातच राहिली नाही तर देहभाव कसं करा. कारण मन असेल, देह मी आहे असं मनानं ज्यावेळेस समजूलं त्यावेळेस देहभाव राहील. परत देहभाव जावा, जीवभाव निर्माण व्हावा, आणि जीवभाव जावा आणि ब्रह्मभाव तयार व्हा, आणि ब्रह्मभाव जावा आणि केवळ स्वरूप राहावं. आता एवढी मोठी लांबची काय की प्रक्रिया आहे. आता आपला देहभावच जाईना. तुकाराम महाराज म्हटले, आमच्या देहाचा भाव झाला प्रेत. काय झाला, मुर्दा, आणि आमचा देहाचा भाव एक आहे का दोन आहे भाव खरा? एकच आहे. प्रेताचा भाव, न्याचा भाव काय, हे प्रेतच आहे. म्हणून कल्पनेचा पुसिला ठाव आणि देहभाव हरपला. निळा म्हणे निरभिमान आणि झाले उन्मन मनाचे. ती मन शब्द आला. कोणता शब्द आला? मन. उन्मन झालं म्हणजे मन हे रामस्वरूप झालं, मन हे ब्रह्मस्वरूप झालं, मन हे राम झाले, मन हे राम झाले, आणि प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले. म्हणून आपल्या बुद्धीमध्ये असलेले जी काही 5 प्रकारची भ्रांती आहे त्याच्यातील भेदभ्रांती हे अत्यंत महत्वाची, अत्यंत महत्वाची. कारण भेदभ्रांती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला दुःख आहे, आणि आपल्याला दुःख नको आणि सुख हवं आहे. म्हणून जीवेश्वराचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, आणि जड जडाचा झाला किंवा जीवेश्वराचा भेद. सगळे जे 5 प्रकारचे भेद आणि 6वा जो ईश्वराचा भेद आहे, ही भेदभ्रांती गेली. मग इथून पुढे पक्क निश्चय करायचा की आपल्यावर ईश्वराची कृपा झाली तर म्हणजे काय समजायचं. उपाधीचं उभं घाला का विनायक महाराज? नाही, यंदा लय देवाची कृपा आहे. यंदा 10 लाखाची द्राक्ष झाली. नाही महाराज, ईश्वराची अनुकूल विक्षेप हा परमार्थाला प्रतिबंध करतो आणि प्रतिकूल विक्षेप हा परमार्थाला सहकार्य करतो. म्हणून जेवढा जेवढा प्रतिकूल विक्षेप तेवढा त्याचा परमार्थ कसा होईल, चांगला. म्हणजे परमार्थ करणाऱ्याच्या दृष्टीने बरं का. आणि म्हणून छगन महाराज बरे आपण, हा आपण कसे की तुम्ही एक काम करा, काय तुमच्या माग हे देतो संन्यासन, तुम्ही आश्रम सांभाळा. मी जातो आता आळंदीला आणि पंढरपूरला राहतो. हा, कारण आश्रम जास्त झाले. एका आश्रमावर 5-7 आश्रम झाले, 8-9 आश्रम झाले जवळजवळ. इतकी महाराजही पाहणे, विनायक महाराज झालं, तुम्ही झालं. हा अनुकूल विक्षेप आहे ना. लोक स्तुती करणं चांगलं वाटतं, पण तेवढे त्याला घातक. आता मी पूर्वी तुम्हाला सांगितलं की 184 दिवसामध्ये 108 पारायण केले. माझ्याबरोबर बसलेली माणसाची 2-2 वर्षे पारायण झाले. मोठे मोठे लोक आहेत, त्यांच्यात माझे त्यांचे चांगले संबंध आहे. महाराष्ट्रामध्ये नामांकित आहे ते. का बरं? अनुकूल विक्षेप. काय झालं, आज सकाळी जेवच आला नाही, रात्री जेवण जास्त झालं, पुन्हा निघल्यानंतर मग काय जे हरी माऊली मग गप्पा करायचे, यांच्याशी बोलत होती, भेटली होती, पाहुणे आली होती. काय सांगू आम्हाला त्या काळामध्ये जर कोणी इकडे पाहुणे भेटले गावाकडे लोक तर व्हायचा घ्यायचा, हे कशाला भेटले बाबा. काही लोकांना असं वाटायचं बाबा बरं झालं बाबा, या भेटले आपली खुशाली. ही परमार्थाची काय की भूमिका आहे. आणि म्हणून भगवंताने आपल्यावर कृपा केली, ईश्वराने आपल्यावर कृपा केली, हे जर ओळखायचं असेल तर निळोबाऱ्या म्हणतात त्याला उपाधीचा उभं घ्यायला पाहिजे. म्हणजे उपाधी म्हणजे परिग्रह, उभक शब्दाचा अर्थ वैराग्य, मने आवडला, सत्संग, सत्संगती, बुद्धीची भ्रांती निघायला पाहिजे. बुद्धीची भ्रांती म्हणजे कोणती की भेद भ्रांती, कर्तृत्व भ्रांती, संघ भ्रांती, विकार भ्रांती आणि जगत सत्यत्व भ्रांती. कल्पनेचा पुसिला ठाव. याचा अर्थ काय? अज्ञान गेल्यानंतर मन मी नाही, त्या मनाचा बाध होतो. ह्या सर्व कल्पना कोणाच्या आहे की मनाच्या आहे, आणि ते मन सुद्धा मी नेहमी त्याच्यावर वेगळं आहे. म्हणून काय झालं की त्या मनाचा ठाव पुसल्या गेला आणि देहभाव हरपला. कारण मनच
हे देहभावाला त्या ठिकाणी स्थापित करतं. आणि महाराज म्हणतात निळा म्हणे निरभिमान झाले उन्मन मनाचे. ते मन कसं व्हायला पाहिजे? कल्पनारहित व्हायला पाहिजे. ते मन म्हणजे कल्पनारहित व्हायला पाहिजे म्हणजे त्या कल्पनेचा मनाचा बाध व्हायला पाहिजे. बाध व्हायला पाहिजे म्हणजे ती वस्तू आहे पण मी नाही, ती मिथ्या आहे असं समजायला पाहिजे. एवढंच नाही. निरभिमान म्हणजे मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अभिमान असायला नको. आता याच्यावर 2 तास 3 तास किती तास तुम्ही बोलू शकता. हे सर्व जो अभिमान आहे ना हा कोणाच्या ठाई धारण केलेला आहे की मनाच्या ठाई. म्हणून निरभिमान. का फळले आता रुची शाखा सहजी भूमीशी उतरे दे का तैसे जीव मात्र असे का. निरभिमान व्हायला पाहिजे मनुष्य. हे लोणचं जे असतं तर लोणचं तयार केल्या गेल्या. आता ग्रामीण भागामध्ये आजही लोणचं तसं तयार करतात, त्याला आपण खार म्हणतो. हे लोणचं तयार केल्याबरोबर जर आपण खाल्लं तर ते फारसं चांगलं लागत नाही कोणाला. कोण होतं तरी माझ्याबरोबर आता कुठंतरी आम्ही भोजनाला गेलो, त्या माणसाने सांगितलं फक्त तुम्ही एक लोणचं घेऊन पहा. खरंच घेतलं. बाकीचे सगळे पदार्थ सोडून दिले आम्ही. ते इतकं सुंदर लोणचं म्हणजे खायला लागलं. ते एवढं मुरलं होतं आणि एवढा त्याचा स्वाद येऊ लागला. आणि आपण जर समजा ताजं ते आंब्याचा खार घातला, लोणचं घातलं, खाल्ल्यावर होतं काय होतं? स्वाद लागत नाही. कातड काय असतं त्याचं निब्बर असतं. एका ठिकाणी ते खाल्ल्यानंतर मी म्हणलं बाई जरा काही एवढं चांगलं लागलं नाही मला खार लोणचं. ते सांगितलं बाबा तो मुरला नाही अजून. परत आम्ही 8-10 महिन्यात तिथे गेलो, त्या बाईने लोणचं आणलं. परत काही ते असं कातडं असं चांगलं असं नरम. मला असं वाटलं की दुसऱ्यांदा लोणचं घातलं काय. मी म्हणलं बाई नाही ते आंबा चुकून निब्बर कातड्यात लागला. आता मला माझी एक विनंती आहे सर, मला फक्त निब्बर कातडीत होऊ नका. आपण नाही, तुम्ही नाही, सगळे नाही. आता हे जे आपलं विचारशील हृदय सुरू आहे ते कोणत्या याच्यावर सुरू आहे? चैतन्य साधना या फेसबुक पेजवर. खरं आपण पूर्वीच्या काळामध्ये सगळे जडाची साधना करणार होतो. कशाची? जड साधना. साधना कोणती करणार होतो? या जन्मात नाही, मागच्या जन्मात कशी साधना केली आपण? जडाची साधना. जडाची साधना जरी नाही केली तर जडासाठी साधना करणार होतो समजा. आपण जडाची साधना नाही केली, कदाचित देवाची भक्ती केली असेल तर जडासाठी केली असेल. गाडी मिळावी, घोडी मिळावी, बंगला मिळावी, कशासाठी साधना आहे? आता मात्र आपण कोणती साधना करून राहिलो? चैतन्य साधना. त्याचं नाव फार सुंदर आहे. चैतन्याचे काय करायला लागलो? साधना करा. ही साधना आहे. विचार चंद्रोदय, कीर्तन, प्रवचन हे त्या फेसबुक चॅनलवर चाललं. ही काय त्याची साधना आहे. आणि म्हणून चैतन्याची साधना करता करता आपल्याला चैतन्य रूप आहे असं कळून घ्यायचं. म्हणजे काय त्या ठिकाणी चैतन्य रूप व्हायचं असं काही नाही. आणि म्हणून साधना ही मनुष्याच्या जीवनाचं काय की एक अविभाज्य अंग व्हायला पाहिजे. दररोज तुम्हाला सांगितलं की रामकृष्ण जब सुरू आहे का झाला बंद? काहीचं सुरू असेल आणि काहीचं काय असेल बंद. हे नाही महाराज तुमचा चालू आहे? बरोबर चांगलं आहे. करा निश्चित. तया अशी देवीची कृपा केली आणि भ्रांती निरसली बुद्धीची. आपल्या या फेसबुक पेजवर बरीच मंडळी आहे. त्यांनाही माझी खरंच विनंती राहील की दिवसातनं किमान आपल्याकडनं 1000-1100 रामकृष्ण हरी या मंत्राचा किंबहुना ज्याच्या त्याच्या श्रीगुरूंनी जो तो मंत्र दिला असेल त्या मंत्राचा जप त्यांनी करायला पाहिजे. एथ मोक्ष देईल ज्ञान किर नाही आन परी तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. आणि म्हणून निळवरायचा हा भंग. तयाशी देवीची कृपा केली आणि भ्रांती निरसली बुद्धीची. इथे शास्त्र कृपा नाही, अंतकरण कृपा नाही, श्रीगुरूची कृपा नाही. मग कसं करायचं? पांडुरंग महाराज जातात कसं नाही. या कृपेच्या अंतर्भूत सर्व कृपा आहे. कारण ही कृपा झाल्याशिवाय पुढच्या कृपा होत नाही. आणि म्हणून ती कृपा झाली हे कधी ओळखायचं? आपल्याला या उपाधीचा, या परिग्रहाचा, या संसाराचा उभं घ्यायला पाहिजे. आणि तो अंतःकरणापासून बरं का. प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यानंतर उभं घेणं, याला उभं म्हणायचं नाही. त्याला मी सांगितलं अगदी मोकळ्या भाषेत त्याला उभळ म्हणा. काय म्हणा त्याला? आणि उभळ आल्यानंतर ते माणूस खोकलो तो. काय होतं? खोकलो तो. मरायच्या कामी येतोय.
जे विषय रांधली रस सोय, जय जेवणारा ठावी होय, तरी तो ताटच सांगून जाय जे आपली. म्हणून या अभंगावर आपण तूर्त सुरू असलेला जो विषय आहे तो विषय शास्त्र मांडण्याचा आपण काय केलं की प्रयत्न केला. खरं तर असे अनेक अभंग आहेत, तुकोबरायचे, निळोबरायचे, नाथ महाराजांचे विचारसागरामध्ये. आणि माझी जी आपली आता बरीच मंडळी आहेत, चांगली आहेत चिंतन करणारी, मुंबईची काही मंडळी आहे, रायगडची काही मंडळी आहे, सुंदर प्रकारे चिंतन करणारी पुण्याची मंडळी आहे. तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही आता कीर्तन करता तर एक 10 प्रक्रिया त्या अभंगामध्ये आपल्या आल्या पाहिजे. कुठलाही अभंग आहे त्याच्यामध्ये भक्तीचे असेल, कर्माचे असेल, उपासनेची असेल, वैराग्याची असेल. कारण ही चिंतन सांगणारी मंडळी काय झाली सध्या कमी झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ लागीलच नाही, म्हणजे नाहीच असं नाही. फार मंडळी, भरपूर मंडळी, कितीतरी मंडळी आहे. पण तिथपर्यंत हा आपला आवाज पोहोचायला पाहिजे. म्हणून तुकोबरायाच्या अभंगाला, ज्ञानोबरायांच्या, नाथ महाराजांच्या अभंगाला आपल्याला योग्य न्याय हे म्हणणं सुद्धा चुकीचं होईल. आपल्याला योग्य सेवा त्या अभंगाची कशी करता येईल हे करण्याचा प्रयत्न करायचा. आणि एक वाक्य मी सतत बोलत असतो की आता कीर्तनासाठी तुम्ही अभंग घेऊ नका. काय कीर्तनासाठी नका म्हणतो, म्हणजे आता कीर्तनासाठी अभंग घ्यावाच लागतो, यात काही वाद नाही. पण आपल्याला कीर्तन करू देणार नाही म्हणून अभंग घ्यावा लागतो, म्हणून अभंग घेऊ नका. तर अभंगासाठी कीर्तन करा. कशासाठी कीर्तन करायचं की अभंगाला काय अभिप्रेत आहे. निळोबरायाच्या या अभंगाला तुम्ही सांगा हे अभिप्रेत आहे, दुसरा अभिप्रेत आहे, तुम्ही सांगायचं हेच अभिप्रेत आहे. भ्रांती निरसली बुद्धीची, हीच भ्रांती. आणि ती भ्रांती जर कोणत्या असेल तर 5 प्रकारचे. भ्रांतिरूप संसार, भ्रांतिरूप संसार, अध्यासरूप संसार, भ्रमरूप संसार निरसन झाला असं समजायचं की आपल्यावर त्या देवाची कृपा झाली. बाकीचे विषय आपण पुढे वाचू. 1-2 वाक्य वाच, हे दोहा वाचून घ्या पण म्हणजे आज पाठ झाला असं होईल. अथ सप्तम कला प्रारंभ. आत्म्याची विशेषणे. इंद्र विजय छंद. आत्मविशेषेण है जो दुभांति, विधेय निधेय कहो निर्धारे, ये सब जानी भले गुरुशास्त्र सो अपनो निज रूप निहारे. सचिदानंद ब्रह्म स्वयंपर, काश कूटस्थ रु साक्षी विचारे, दृष्ट अरु उपदृष्ट रु एक ही, अधि विधेय विशेषण धारे. अंतविहीन अखंड असंघरु, अद्वय जन्म विना अविकारे. चारी अकार विना अरुव्यक्त, न मानन को विषयो जुनिकारे. कर्म करिहि बढ़े न घटे इस, हेतु ही अव्यय वेद पुकारे. अक्षर नाश विना कहिए इस, आदि निषेध्य पीतांबर सारे. प्रश्न 141. आत्म्याची विशेषणे किती प्रकारची आहेत? हे बघा, आत्म्याची विशेषणे, आत्म्याला आपण अगोदर सांगितलं तो निर्विशेष स्वरूपाचा आहे, त्याच्या ठिकाणी विशेषण नाही. पण तुम्हा आम्हाला बोध होण्यासाठी काही विशेषणे दिलेली आहे. काही विधेय विशेषणे आहे आणि काही निषेध विशेषणे आहे. अनंताधिक जी विशेषण आहेत ही कोणती आहे की निषेध आहे. आणि सच्चित आनंदाधिक ही कोणती आहे की विधेय आहे. जसं अविधवा आणि सधवा. काय अर्थ झाला याचा? धवनाम पती. धवनाम काय आहे? पती. पती म्हणजे नवरा. मग एखाद्या बाईचं वर्णन करीत असताना ही बाई अविधवा आहे. काय आहे? म्हणजे कोण आहे ती? सौभाग्यवती आहे. आता सौभाग्यवती आहे पण अविधवा हे कोणतं वचन झालं? निषेध. आणि ही सधवा आहे. सधवा म्हणजे हिला पती आहे तोच अर्थ होतो. पण ही विशेषण सधवा आणि अविधवा ही 2 विशेषण जसे आहेत. अनंत हे कोणतं विशेषण आहे? निषेध विशेषण. की अंत ज्याचा नाही त्याचं नाव काय आहे की अनंत. आणि सचिद आनंदरूप शुद्ध बुद्ध ही कोणती विशेषण आहे? विधेय विशेषणे आहे. उरलेल्या विषय आपण कुंडली गौरगा